हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेल नगरी करिश्मामध्ये। तर मी आलेली आहे आज लोकमत सखीच्या कार्यक्रमामध्ये। तर या ठिकाणी संक्रांतीचे हळदी कुंकूही आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी एक नाटकाचं सादरीकरण आहे। या ठिकाणी नाटकाचं सादरीकरण आहे करून गेलं गाव। त्याचं या ठिकाणी नाटकाचा कार्यक्रम आहे, त्याचं सादरीकरण आपले मराठीचे सिने कलाकार भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे सर करणार आहेत। नाटकाचं नाव आहे करून गेलं गाव। तर चला मग तुम्हाला मी बाकीची ॲक्टिव्हिटी दाखवते। या ठिकाणी आता नाव नोंदणी पण चालू आहे, नवीन सदस्यांची नाव नोंदणी पण चालू आहे, पाहू आपण। या ठिकाणी पहा, हे नाव नोंदणी आहे, रजिस्टर करावं लागतं। त्यानंतर आपल्याला हे कार्ड मिळतं आणि हे कार्ड दाखवल्याशिवाय आपल्याला एंट्री भेटत नाही। प्रत्येक कार्यक्रमाला हे कार्ड दाखवावं लागतं आणि आज ह्यावेळी नाव नोंदणीनंतर आपल्याला हे गिफ्ट मिळालेलं आहे। हे ट्रॅव्हलिंग बॅग आहे ह्या वर्षीचं गिफ्ट। तर चला मग आपण ना आपल्या लोकप्रतिनिधी पावशे मॅडम यांच्याशी जरा लोकमत सखी मंचबद्दलची माहिती घेऊ। नमस्कार, मी गेल्या 20 वर्षांपासून लोकमत सखी मंचची सभासद आहे आणि 12 वर्षांपासून माझ्याकडं लोकमत सखी मंचचं नोंदणी विभाग पण आहे। तर म्हणजे लोकमतशी माझं खूप असं आपुलकीचं नातं निर्माण झालेलं आहे। कारण मला असं वाटतं की जे काही माझ्यात आज कॉन्फिडन्स आहे तो सगळा लोकमत सखी मंचमुळेच आहे। आणि लोकमत सखी मंच हे खास म्हणजे महिलांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांच्या हक्काचं व्यासपीठ आहे। या ठिकाणी महिला येतात आणि वेगवेगळे त्यांचे कलागुण सादर करतात, मोकळ्या मनाने वावरतात आणि खूप म्हणजे इथून डेअरिंग घेऊन जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आज पण लोकमतने सखी मंचच्या मनोरंजनासाठी करून गेलो गाव हे भाऊ कदमांचं नाटक आणलेलं आहे आणि त्याच्यासाठी खूप सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी आतुर आहेत की आम्हाला ते नाटक कधी पाहायला मिळतं आहे। आणि त्याच्यासाठी आज इथं जिथं नाटक आहे तिथं लोकमतचं सभासद होण्यासाठी सोय पण केलेली आहे। तर इथं बऱ्याच महिला येऊन सभासद होतात आणि नाटक तर त्या बघणारच आहे, पण वर्षभर त्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहेत आणि खूप छान धमाल करणार आहेत। तर मी म्हणजे एक लोकमतची सभासद आणि विभाग प्रतिनिधी म्हणून लोकमतचे खूप खूप शतशः आभार मानते की ते आम्हाला वेगवेगळ्या कलागुणांची मेजवानी दरवर्षी देतात। तर धन्यवाद लोकमत, धन्यवाद लोकमत सखी मंच। तर तुम्ही पाहिलंच असेल, मॅडमनी सर्व माहिती दिलेली आहे। तर भरपूर सखीचं आगमन होत आहे। आपण कार्ड दाखवून आता एंट्री केलेली आहे। या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे। हॅलो, नमस्कार नगरी करिश्मा, मी रत्ना नवसुपे। आज लोकमत सखी मंचचं हळदी कुंकू आहे आणि तिथं नगरी करिश्मामध्ये मी बाईट देणार आहे। आज नगरी करिश्मामध्ये बाईट देताना खूप आनंद होतो आहे। आम्ही खूप मैत्रिणी इथं गोळा झालेलो आहे आणि खास करून विभाग प्रतिनिधी इथं जमलेला आहोत। इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, छान छान वाण आम्ही लुटणार आहोत आणि खूप मजा करणार आहोत। तुम्ही पण या आणि इथं मस्त वाण लुटा, नाटकाचा आनंद घ्या आणि सखी मंचचे सदस्य व्हा, मेन म्हणजे सखी मंचचे सदस्य व्हा। धन्यवाद, थँक्यू। तर हे पहा, या ठिकाणी साईदीपचे शोरूमचे पण आहेत, त्यांनी पण स्पॉन्सर केलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला सुहाना मसाले यांच्याकडून संक्रांतीचं वाण गिफ्ट आहे। मैत्रिणींना घेऊन आपल्याला हे सुहानाचं वाण मिळालेलं आहे संक्रांतीनिमित्त।
तुम्ही किती वर्षापासून सर इथं लोकमतच्या ह्याच्यामध्ये येता? 2010 पासून किती? 10 पासून येतो मॅडम इथे. लोकमत सोबत आम्ही जोडल्या गेलेलो आहे. खूप मस्त असतं ना लोकमतचा कार्यक्रम? हो, खूपच छान असतो लोकमतचा कार्यक्रम. पूर्ण म्हणजे सहभाग आहे, त्याच्यामुळे हे चांगला पूर्व चांगले होते. कोणतं कुपन आहे मॅडम? सुरभी ब्युटी पार्लरचं आहे हे कार्ड मॅडम. याच्यामध्ये ॲडव्हान्स हेअरकट आहे. हे लावून बोलू. सुरभी ब्युटी पार्लरचं आहे हे. याच्यामध्ये ॲडव्हान्स हेअरकट आहे 500चा 100मध्ये. कापड बाजारमध्ये आहे आपलं पार्लर. नक्की एकदा व्हिजिट करा सर्वजण. तुम्हाला कसं वाटतं हा लोकमतचा कार्यक्रम? खूप छान वाटतंय. रिस्पॉन्स आम्हाला चांगला वाटतोय. एवढे म्हणजे समुदाय बघून महिलांचा खरंच आनंद वाटतोय. छान वाटतंय. ही अपॉर्च्युनिटी आम्हाला लोकमतने दिली. सखी मंचमुळे आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. तर फार आनंद वाटतोय. या ठिकाणी यमुना अगरबत्तीकडून पण आपल्याला वाण आहे लोकमत सखींना. यांच्याकडे पण भरपूर व्हरायटी आहे. त्यामध्ये गिफ्ट आपल्याला एकच भेटणार आहे. बाकी सर्व आपण त्यांच्या शॉपमध्ये जाऊन खरेदी करू शकतो. हे आपल्याला वाण मिळालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू भेटणार आहे वेदांत पापड यांच्याकडून. तर चला हळदी कुंकू घेऊ आपण. या मॅडमकडून आपल्याला एक पापडाचं वाण मिळणार आहे. एक पॅकेट पापड. वेदांत फूड प्रोडक्टतर्फे साई पापड आहे. तो तुम्हाला 200 रुपये केजीच्या ऐवजी 170 रुपये किलोमध्ये सॅम्पल म्हणून आता तुम्हाला हळदी कुंकवाचं वाण म्हणून फ्री गिफ्ट मिळतं आहे. आणि विक्रीसाठी 170 रुपये किलोमध्ये तुम्हाला घराची टेस्ट अशी पापडाची टेस्ट मिळेल तुम्हाला. थँक्यू. तर पाहिलं तर आपल्याला होलसेल भावात मिळेल त्यांच्या शॉपमध्ये गेल्यानंतर. तर नक्कीच भेट द्या त्यांच्या शॉपला. काय आहे सर? मॅडम आमची रेणुका माता मल्टी स्टेट आहे. अच्छा, ओके. रेणुका माता मल्टी स्टेट आहे आमची. तर आमच्या इथे ना हळद कुंकूचा कार्यक्रम आहे मंगळवारी. ठीक आहे. तर साऱ्या महिलांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. आज तुम्हाला पण आमंत्रण देतो आहे. तर एक हळद कुंकूच्या कार्यक्रमाला यावं. तसे आमच्या इथं RD वगैरे खातं आहे. त्याचं आम्ही थोडंफार बेनिफिट दिलेलं आहे लेडीजसाठी. पहिला हप्ता वगैरे आम्ही भरणार आहे. आणि अकाउंट ओपनिंगचे 125 रुपये पण आम्ही कमी करणार आहे फक्त तुमच्यासाठी महिलांसाठी. तर निश्चित थोडा वेळ काढून कार्यक्रमाला या. आपलं बिस्ताबाग चौकात आहे सर. बिस्ताबाग चौक. रेणुका माता मल्टी स्टेट मॅडम. ओके, थँक्यू. नाही पण तुम्ही या. हां, आमची बिस्तबागला ब्रांच आहे. ठीक आहे. नाव आणि कॉन्टॅक्ट. तर तुम्ही पाहिलात हे पहा भरपूर महिलांचं आगमन होत आहे. आपल्या दिवसभराच्या कामातून आपल्या संसारातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला येतात या महिला. आणि लोकमतचं खूप खूप आभार की आमच्यासारख्या महिलांसाठी हा लोकमत सखी मंच कार्यक्रम हा चालू केला त्यांनी. या ठिकाणी साईदीप शोरूमकडून महिलांसाठी एक नवीन मॉडेलच्या गाड्या आलेल्या आहेत. त्या ठेवलेल्या आहेत. तर चला मग आपण ह्या सरांकडून माहिती घेऊ. या पहा महिला किती खुश आहेत.
कारण महिलांना कसं आहे, त्यांच्या आवडीची वस्तू मिळाली की त्या खूप खुश होत जातात. महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप आहे. ॲक्च्युली मी पण या शोरूममधून गाडी घेतलेली आहे, डिस्टनी 125. खूप छान गाडी आहे. तर चला सरांच्याकडून थोडी माहिती घेऊ आपण. नमस्कार, मी साईदीप हिरो शोरूममधून गणेश गोरखगिरे. तर आपल्याकडे आलेलं आहे प्लेजर एक्सटेक न्यू हिरो बाईक 110 cc मध्ये सगळ्यात कमी डाऊन पेमेंटमध्ये 9,999मध्ये आपल्याला गाडी भेटणार आहे. त्याच्यात सखी मंचसाठी विशेष ऑफर काढण्यात आलेली आहे. 1500 रुपये त्यांना कॅश डिस्काउंट देण्यात येत आहे. तर अवश्य आपल्या शोरूमला या. साईदीप हिरो शोरूम, सावडी नाका, अहमदनगर. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. यूट्यूब चॅनल चालू केलंय ना. हो का? हां, छान छान. हे पहा महिलांची कशी गर्दी झालेली आहे. मस्त भरपूर महिला आलेल्या आहेत. आपल्या घरातली सर्व कामे आवरून आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ देतात या ठिकाणी. खूप मस्त कार्यक्रम असतो. हा ह्या वर्षातला पहिला नाटकाचा कार्यक्रम आहे. आणि मी ज्या ठिकाणावरून नाव नोंदणी केली आहे त्या आमच्या एरियाच्या लोकप्रतिनिधी आलेले आहेत. आत्ता आपल्या कविता नावकर आहेत लोकप्रतिनिधी. क्या पाईपलाईन रोड वाणीनगर, वैशाली खुपसे. आलात का सगळे सदस्य आपल्या लोकमत कार्यक्रमाला? मी ज्योती कदम, मी तपोनला असते. हे कराल ना. हाय, मी कविता नावकर, मी विभाग प्रतिनिधी आहे. हॅलो, शीतल लुणावत, मी एकविरा चौकामध्ये नाव नोंदणीसाठी या सगळ्या. सगळ्यांना आवडले गिफ्ट यावर्षीचं? आता तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणींना हे गिफ्ट दाखवा आणि त्यांना सुद्धा सांगा की असे आम्ही वर्षभर काही ना काही गिफ्ट असतात. वर्षभर महिलांसाठी छान छान कार्यक्रम लोकमत सखी मंचतर्फे आयोजित करण्यात येतात. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना दाखवून अजून मेंबरशिप आपली करून घ्यायची आहे. आनंद जातील. सर्व सखी मंच सभासदांचे हार्दिक स्वागत. गिफ्ट आवडलं सगळ्यांना या वर्षीचं? नक्की
या वर्षीला आपल्याला यावर्षी करून गेलो नाव करून गेलं गाव या नाटकाने आपण यावर्षी पडदा उघडतोय. पुढच्या महिन्यात अजून एक नाटक असणार आहे आणि तुमच्या आवडतीची लावणी 8 मार्चला आपण इथेच करणार आहे. लावणी आवडते सगळ्यांना? लावणी आपण इथेच करणार आहे. वेळोवेळी सहकार्य सादर करीत आहेत अद्वैत थिएटर्स आणि अश्वमी थिएटर्स निर्मित 2 अंकी झणझणीत कोकणी मेजवानी करून गेलो गाव. लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे. नेपथ्य अंकुश कांबळी. प्रकाशोदना शीतल गणपती. पार्श्वसंगीत आदित्य आणि अनिरुद्ध शिंदे. नृत्य उमेश यादव आणि कुंदन अहिरे. वेशभूषा लक्ष्मण यल्लप्पा कोलार. रंगभूषा अशोक राऊत. सूत्रधार सुनील मांडकर. निर्माते राहुल भंडारे आणि महेश वामन माजरेकर. सादर करीत आहोत एक धुमशान कॉमेडी नाटक करून गेलो गाव.
आई हे लहानपणापासून तुमचं हे असंच आहे. हे कलागुण बाई काला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या येळगाव बुद्रुक गावाला तंटामुक्त गावाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पप्पा घर जल्दी पिटवा अरे वा मुख्यमंत्री असून अक्षर पण आहे तर उपमुख्यमंत्र्यांनी लिहून दिला असं हे काय खाली सही पण आहे. आता पडली खात्री. एक मेला अजून 10 दिवस बाकी आहे. तो पण घेत मुख्यमंत्री असते कशावर ना पहाटेचा शपथविधी होतो पण जनतेला प्राथमिक आठवपर्यंत मुख्यमंत्री बदललेला असतो. धान्याचा घेऊन आलेला असतो. मागल्या टायमाला पण असं झालं ना 1977 ची गोष्ट तुम्हाला खाली बसतो आणि मागेचा काळ होता. इंदिराबाई लागलेली होती. आता कसं करायचं तुम्ही सांगा म्हणून त्यांच्या बाजूने मला वाटलं दुसऱ्यांच्या बायकांचं अधिकार गंमत केली. खिदमत का पडला आहे नाही आमदार नगरचा वडापाव पचला नाही. आमदार माझं लग्न झाल्यापासून संधी आहे बरी सगळ्या बाजून नाका बघतो जवळ या नको कानामध्ये सांगितलं खाजगी समाचारानंतर आधी या प्रोग्राम पुढे लावल्या विधानसभेत सुद्धा भाषण करताना एवढं अडथळे येत नाही. कोणी तरी इकडे तरी बोलते अरे विधानसभेत मोदी असतं इकडे तरी आमचा मोदी घालू नये. तर एक मिनिट मुख्यमंत्री आपल्या गावात येणार तर त्यांच्या समोर या बिजली मॅडमच्या न्यायाचा प्रोग्राम होणार असं मी आत्ता जाहीर करतो. बाई तुम्हाला सांगितलं मला लावणीचा खूप शौक आहे. म्हणजे काय हो आता तुमचा लावणीचा शौक नव्हते बाजूला आधी आपल्या विषयीची पेरणी झाली होती त्याचं बघा. एक वेळा आपण माझं नाव आहे शीला शीलाची जवानी खंडा घेऊन जाते मी भरून बावड्याचा पाणी. काय नाही पडलं सगळं लक्षात आहे कमी अभिनयाचा बादशाह आगळा शहनशाह. कोण हाय रे कैसर माझी एका गाण्याची चोरी रद्द करायला फक्त करी कुठल्या
हे ना मुसलतीन माझ्या येशील काय 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 हा त्यांचा डान्स मी बसवलेला तुम्ही बसवलं मग त्याचे चांगले नाचले नसते त्याची वेगळी स्टोरी पण आहे त्या स्टोऱ्यानंतर आता नाव घेताना सांगायला नको बघितलं मी तो मतदार अशा पक्षात बाहेर होतो मला कळलं आम्ही एखाद्या खाली कार्यक्रम करू ते मुख्यमंत्री एक वेळ सत्तेची खुर्ची सोडतील पण प्रेक्षकांची खुर्ची सोडायची नाही काय रे बरोबर आहे पण सगळं जुनं झालं ना आजकाल पब्लिकला नवीन मॉडर्न व्हरायटी एंटरटेनमेंट पाहिजे अच्छा इथे एंटरटेनमेंट सोडून तुम्ही व्हरायटीचा मागे पुढे लागला एक केला मुख्यमंत्र्यांसमोर फक्त विधिमंडळ करण्याचा प्रोग्राम होता नाही मुख्यमंत्र्यांसमोर गावचंच नाटक म्हणा हवं त्याचा नाट्य कंपनीला किलोमीटर गेले ना ह्या पाहिजे तुमच्यासोबत कोण काम करेल हो बाई असं मस्त उत्तर देऊ नका नंतर पस्तावा तोंड सांभाळून बोला ते म्हणतात ना बाहेरच्या बाईचा ते म्हणतात ना बाहेरच्या बाईचा सकाळी सकाळी उठलो धुण्यावर पाणी वाटलंय मारामारी नाही मारा राज्यदेवी माझ्यावर रात्री टाकायला गेले तेव्हा ना मारामारी का मारा काय रेड बुल आहे आता कपाल पडू देतो काय वाकलू कपालभाती काय कपालभाती मध्ये तुला गळा वाटलेला कपालभाती म्हणजे आता मी करून दाखवते बघ एवढ्या मोठ्या घरात तुमच्या नावाचा चपलांचा हीच तुमची श्रीमंत हा भोपळा किती आम्हाला काय नाही सांगून घेतलं नंतर धसका बसवणार आजची मजा करायला रेडी व्हा तुम्ही आजच मला गेलेले नसताना नळ पण असेच लागतात त्यांना संगीता आधी दिल्या संगीता नटाच्या गीताची नाही संगीता नटाच्या गीताची नाही अरे नाही तुला लिहायला काही सुचलं नाही म्हणून सांग मी काय आदर आणण्यातून बाहेर आलो तुला जेवढी नाटकाची नावं माहीत नसतील ना तेवढी नाटकं मी या डोळ्याने बघितलं फाटेपर्यंत बरं फाटेपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत हे कळलं कोणाची नाटकं बघितली फाटेपर्यंत सुपर हातापासून गोष्ट गेले सगळे दहापासून गेले सकाळी 10 पर्यंत साठे कोर्टपासून संस्थेचे नाट्यापर्यंत पर्यंत हे काय हे 2 प्रयोग कॅन्सल झालं मी बघायला गेलो नाही म्हणून ते जाऊ दे तू श्री कधी लिहून नसली नाही श्री काय ठेवत असते य ल ल वश ह ल त्याच्या पुढे गेले नाटक काय सांगतो ना म्हणजे काय मोठी मोठी पानं दाखव मला लिहिलेली मोठी मोठी पानं हा ठीक आहे चित्तोरा कसं आहे व्यक्ती रेखायत द्या ठीक आहे आता अजून एक आहे कुठले ठेवली गावले ठीक आहे ही मेन व्यक्ती रेखा म्हणून जपून घ्या
ग्रीन लेबल होतो त्याला त्याची रेड लेबल मिळाली. गावाच्या मागण्यासमोर नाच झाला. तुम्ही गावाच्या म्हणाले मला माझे मार्ग म्हणाले घराचे सर्व दरवाजे बंद झाले. मसाल एकट्यावरून किल्ला लढवायचा. किल्ला नाही पुरुष आहे. मला फक्त माझी मार्ग पाहिजे बस. माझ्या बद्दल सगळं झालेलं प्रोजेक्ट नसं हातचं नाव तरी काय आणि असं ऍक्च्युअली मनात असेल वासना तर नशिबाने तो चकना. त्याला गोळी घालायची त्याला घाल म्हणजे मला अरे तुला एक गोळी लागली तर 2 माणसं उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये टाकतील. ॲम्ब्युलन्स मध्ये टाकताना पण ऍडमिट करावं लागतं. त्याचं डोकं फिरलंय की काय? सगळी तयारी झाली. पात्र रंगली. पूजेचं साहित्य आलंय. बॅनरला माननीय मुख्यमंत्री हे काय मुख्यमंत्री समोर टिंब नाव कशाला नाही लिहिलं? मास्तर मला म्हटले मी तर येऊपर्यंत मुख्यमंत्री बदलले तर नाही. बरोबर आहे. ते म्हणतात ना धनुष्य कुठलं घड्याळ कुठलं. धनुष्य कुठलं घड्याळ कुठलं कळेच ना. चिखल कुठलं आणि कमळ कुठलं. नाटक अजून होय. अरे तिसरी घंटा द्यायची वेळ तर नाटक लिहितोय तो. तू घंटा दे. याचं नाटक कसं बघतो तू. आता जेवढं लिहिलंय तर तेवढं करूया. आता 5 वर्षांनी यावा. अरे तिने अचानक कशी उतरली? ही आपल्या माळ्यावर. अरे मला कसं नाही कळलं? काय करणार? हो माळा साफ करून ठेवला असतं ना व्यवस्थित. का नको पाणी नको. मी त्याला दिलंय. हे बघा त्याच्यासाठी कडकडे लाडू पण आणले. तुम्ही माझ्या साधात नको. तू जागोय. तू इसाई रसलस ना की मग सीन सुरू झाल्यासारखं वाटता. हो हो अरे गो म्हणजे जा. नाट्य मंडळी सहर्ष सादर देत आहे एक यक्षान नाटक करून गेलो गाव. पडदा उघडणे. Oh!
बघत काय बसलो वाचवा आपल्या कोकणाला वाचवा मवाजीगिरी करून आणि लोकांना घाबरवून सत्ता मिळवण्यापेक्षा महाराजांच्या मावळ्यांसारखं काम करा आणि आपापल्या भावाची बहिणीची राडे करून भाव मिळतो म्हणून आपापल्या जमिनी परतांच्या नका. हे जे टपून बसलेले राक्षस आहेत ना त्यांचा आपल्या कोकणावर आपल्या गावावर डोळा आहे. कधी आपल्याला आपल्याच गावाचं बाहेर काढून करायचं नाही. त्यामुळे जमत कसं जमत तेव्हा वेळ काढून चालू जावा लाल ठेवून कसा आणि जपा कारण त्याला गाव नाही त्याला भाव नाही. आणि हेच सांगण्यासाठी हे 2 तासाचं प्रवासन केलं. आपल्या महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या दर राजकारणाची करून एक दिलानं मराठी सैनिकांचा दल अटके पार येऊन पोहोचवा. कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. तर चला आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.